वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या वतीने प्रभाग समिती एच नवघर माणिकपूर अंतर्गत आयोजित करण्यात आलेला मराठी भाषा गौरव दिन विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला। माणिकपूर येथील वायसीएमसी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला साहित्य, कला आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अजय पाटील होते। त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे, मराठी नाटकं, चित्रपट पाहावेत, मराठी लिहिता आणि बोलता आली पाहिजे आणि हीच परंपरा आपल्या मुलांनाही दिली पाहिजे असे आवाहन केले। प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, लेखक विजय केंकरे हे उपस्थित होते। त्यांनी मराठीत बोला, मराठीत वाचा, मराठी भाषा समृद्ध आहे, ती अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार रोहिणी निनावे आणि डबिंग आर्टिस्ट प्रसाद फणसे यांनी माध्यम, मनोरंजन आणि मराठी भाषेवरील गप्पा गोष्टी व मुलाखतींमधून उपस्थितांशी संवाद साधला। मराठी भाषेचे संवर्धन, बदलत्या माध्यमांचा प्रभाव आणि नव्या पिढीतील भाषेची जपवणूक या विषयांवर सखोल चर्चा झाली। कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी प्रथमतः सर्व भाषिकांना शुभेच्छा देईन। मराठी भाषा अंगीकारावी ही माझी एक अपेक्षा आहे, ती सुरुवात माझ्यापासून व्हावी असं मला वाटतं। मराठी चित्रपट असेल, मराठी नाटकं असतील, मराठी वृत्तपत्र असतील, मराठी दूरचित्रवाहिन्या असतील, या प्रत्येकाने बघाव्यात। त्याचं आत्मपरीक्षण आपण करावं का, या गोष्टी मी बघतो का, मी वाचतो का, आणि माझ्या मुलांना मी स्वतः याबाबत काय दक्षता घेतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मग तो कुठचाही भाषिक असो, त्यांनी जर आपली बोलीभाषा जर आत्मसात केली, ती लांब न ठेवता ती अंगीकारली, तर मला वाटतं प्रत्येकाची आपली मातृभाषा ही सक्षम होईल। आणि आपल्या मराठी भाषेतील लोकांनी देखील मग त्याची बोलीभाषा कुठची असली तरी त्यांनी तिकडून सुरुवात केली तरच हा उद्देश आपला साध्य होईल। परत एकदा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व समाजाला हार्दिक शुभेच्छा। मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। मराठी बोला, मराठी वाचा आणि आपली भाषा समृद्ध आहेच, ती आणखीन समृद्ध होईल। आणि आपल्या भाषेमध्ये प्रमाण मराठी आहेत, शिवाय बोलीभाषा आहेत, त्याही सगळ्या बोलीभाषा महत्त्वाच्या आहेत। तर त्यामुळे मला असं वाटतं या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सर्व मराठी भाषकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। त्यामुळे मराठी भाषेचा उदो एक दिवस केला जातो, परंतु उद्यापासून पुन्हा एकदा मराठी भाषेचा विसर लोकांना पडत असतो। मराठी भाषा टिकावी, जतावी यासाठी काय प्रयत्न प्रामाणिकपणे झाले? मी म्हणालो तेच प्रयत्न व्हायला पाहिजे। आता अगदी खरं सांगायचं तर याचं उत्तर फारच सविस्तर द्यायला पाहिजे। म्हणजे आजच्या घडीला मराठी भाषा महाराष्ट्रातली कितव्या क्रमांकाची भाषा आहे? कितव्या क्रमांकाची भाषा आहे हा पहिला प्रश्न आहे। ती आहे का एक पहिल्या क्रमांकाची? ती पहिल्या क्रमांकाची आहे का? हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे ती भाषा जपण्यासाठी अगदी मराठी शाळेचं जतन करण्यापासून चांगलं मराठी बोलणं, मराठी वाचणं या सगळ्याकडे असलं पाहिजे। कारण इतर ठिकाणी म्हणजे प्रॅक्टिकली आपण विचार केला तर आपल्याला इंग्रजी भाषा यावीच लागते, पण याचा अर्थ आपण मराठीकडे दुर्लक्ष करावं असं होत नाही। तर त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी म्हणालो तसं वाचणं, ऐकणं, पाहणं आणि ठरवून मराठी भाषेत बोलणं हे व्हायला पाहिजे। कलेच्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं नाटकं बघायला लोकांनी यायला पाहिजे, चित्रपट बघायला यायला पाहिजे, व्याख्यानमाला व्हायला पाहिजे, ज्याचं प्रमाण आता कमी झालं आहे त्या व्याख्यानमाला वाढायला पाहिजे आणि पुस्तकं प्रकाशित व्हायला पाहिजेत। तर हे सगळं एकत्र मिळून जर केलं तरच तुमची भाषा अधिक आणि टिकणार। मराठी हो नक्की टिकणार। कारण मला असं वाटत नाही फार मोठी रड किंवा ओरड जितकी केली जाते तितकी वाईट परिस्थिती नाही आहे मराठी।